नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एंजल गायडन्स पाहूया. 3 ओरॅकल डेक घेतलेत आणि एक टॅरो डेक आहे. इथे कार्ड्स ड्रॉ करते. ॲस्ट्रो कार्ड कोणता येतो आहे बघूया. बॉटम ऑफ द डेक 3 ऑफ पेंटॅकल्स आहे. द ओशन हे कार्ड आलंय. मॅनिप्युलेशन, सॉरी, Jupiter in Scorpio, sudden illness, work. बॉटम ऑफ द डेक 3 ऑफ पेंटॅकल्स आहे. आपण ते साईडला घेऊया. सेवन ऑफ पेंटॅकल्स, नाइट ऑफ वॉन्ड, Seven of Swords, the Lovers, आणि किंग ऑफ पेंटॅकल. कार्ड्स व्यवस्थित दिसत आहेत. ओके, सो ही कार्ड्स आहेत. ओरॅकल कार्ड्सचा जर विचार केला ना, ओशनचं कार्ड आहे. ओशन्स, समुद्र, अथांग समुद्र. म्हणजे आपण गेस करू शकत नाही की समुद्राच्या तळाशी काय काय आहे. तितकाच तो, जेवढा शांत तो वरतून दिसतो तितकाच तो गूढ आहे. अजून मानवाला पूर्णपणे शोधता आलेलं नाही आहे केवढी मोठी जीवसृष्टी आहे आतमध्ये. सो ओशन म्हणजे एक प्रकारचं गूढ आहे की दुसरं इथे वृश्चिक राससुद्धा आहे. वृश्चिक रास ही अष्टमात पडते. अष्टम स्थान हे पाताळ आहे. सो इथे हा गूढपणा इथे सुद्धा दिसतो आहे. द वर्कचं काळ हनी बीचं आहे. मधमाशा ज्या सतत कार्यरत असतात. आणि सडन इलनेसचं कार्ड त्याच्या बाजूला आहे. सो ह्या ओरॅकल कार्डवरून काय दिसतं की काही गोष्टी ह्या वर्कचं कार्ड सांगतं की काही गोष्टी ह्या वेगाने तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चालू आहेत चालू होत्या आणि त्यामध्ये एक सडन इलनेस म्हणजे कुठेतरी एक डिस्टर्बन्स त्यामुळे आलेला आहे. म्हणजे ज्या गतीने, कारण हनीबीज ज्या आहेत त्या कुठल्याही कधीही आराम न करता सतत कार्यशील असणाऱ्या जीव आहे तो. सो तुमच्या एक धावपळीचं, दगदगीचं जे काही जीवन चाललेलं होतं त्यामध्ये एक सडन इलनेस, मे बी कदाचित हा एखादा आजारसुद्धा असू शकतो एखाद्याच्या बाबतीत, किंवा हे सडन इलनेसचं कार्ड हे डिस्टर्बन्स दाखवतं की तिथे ह्या कारणासाठी आपलं रोजचं आयुष्य हे कुठेतरी स्टॉप होतं.
संथावतं. सो हे असं कार्ड दाखवलं. आणि ज्युपिटर इन स्कॉर्पिओ हे कार्ड काय, ज्युपिटर म्हणजे ज्ञान आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेतलं, नॉलेज घेणं, नॉलेज वाढवणं, नॉलेज देणं. आणि वृश्चिक राशीचा वृश्चिक राशी कालपुरुष कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये येते, जी गूढ स्थान आहे. सो काहीतरी गूढ गोष्टीचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. मग हे तुमचं हे जो काही डिस्टर्बन्स तुमच्या लाईफमध्ये आहे तो कशामुळे आहे, या गोष्टीचं एक नॉलेज घेणं तुम्हाला गरज आहे. आणि जे आता सध्या तरी वरवर पाहता सगळं शांत आहे, पण कुठेतरी तुम्हाला खोलात शिरून त्या गोष्टीचा एक अंदाज घेणं गरजेचं आहे, असे ह्या ओरॅकल कार्ड्सवरून दिसतं आहे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड हे 3 ऑफ पेंटॅकल्स. 3 ऑफ पेंटॅकल्स हे कार्यरत असणं, कोलॅबरेट असणं, एकमेकांशी कोलॅबरेशनमध्ये काही क्रिएटिव्ह गोष्ट तुम्ही करत राहणं. म्हणजे हे एक प्रकारचं तुमचं डे टू डे लाईफ असल्यासारखं. तुमची क्रिएटिव्ह तुम्ही वाढवत आहे किंवा तुम्ही क्रियाशील आहात, ॲक्टिव्ह आहात, कोणत्या तरी गोष्टीवरती तुम्ही काम करताय. हे बॉटम ऑफ द डेक तुमचं सांगतं की काहीतरी क्रिएटिव्ह तुमच्या बाबतीत घडतं आहे, हे बॉटम ऑफ द डेक सांगतं. सो फर्स्ट कार्ड जे आहे याच्यातलं तर 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे एक प्रकारचा पॉज आहे. इनफॅक्ट हा सुद्धा पॉजच आहे. इथे जो आपल्याला दिसतो ना, सडन इलनेसमुळे एक तुमच्या गतिशील जीवनामध्ये आलेला पॉज दिसतो आहे, तो पॉज हा पहिल्या कार्डमधून पण दिसतो. 7 ऑफ पेंटॅकल्स. 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड म्हणजे काय, एक प्रकारे की काही गोष्टी आहेत त्या फ्रुटफुल व्हायला एक जो काही पिरियड जो आहे, डिवाईन टायमिंग तुम्हाला देण्याची गरज आहे, तो द्यावा लागतो. तुम्ही एखाद्या गोष्टीवरती काम केल्यानंतर त्याचे रिझल्ट येण्यासाठी जो डिफॉल्ट वेळ आहे तो तुम्हाला द्यावा लागतो. एखादं रोपटं जरी तुम्ही लावलं तर त्याचं झाड होऊन त्याला फळं येण्यासाठी जो वेळ आहे तो तुम्हाला. त्यामुळे ही जी मुलगी आहे या वृक्षावरती बसलेली आहे संथपणे. सो हे तुमचं फर्स्ट कार्ड ही तुमची मे बी आताची पोझिशन आहे की काही गोष्टी संथावल्यात, काही गोष्टींमध्ये एक डिस्टॉर्शन आलं किंवा एक डिस्टर्बन्सेस आलेले आहेत की ज्यामुळे, आणि ही उदास आहे की हे सगळं स्टॉप होऊन ती बसून आहे त्या वृक्षावरती असं दिसतंय. सो काही गोष्टी तुमच्या लाईफमधल्या संथावल्या आहेत, ज्या इथे क्रियाशील होत्या त्या इथे संथावलेल्या आहेत. पण नाईट ऑफ वॉन्ड सांगतं की काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला स्टेप्स घेणं. हे नाईट ऑफ वॉन्ड हा ॲक्टिव्ह आहे, हा सैनिक आहे. सो इथे बसून राहणं नाही आहे. ही जी काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे त्यातून बाहेर पडून तुम्हाला गतिशील होणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एखाद्या अग्निदिव्यातून जाणं गरजेचं आहे किंवा काहीतरी स्टेप्स ॲक्शनचं कार्ड आहे नाईट ऑफ वॉन्ड. काहीतरी क्रिएटिव्ह ॲक्शन घेणं तुम्हाला गरजेचं आहे. द लवर्सचं कार्ड हे चॉईस सांगतं. ही जी ॲक्शन घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला एक चॉईस करणं गरजेचं आहे. ही चॉईस जी आहे त्याचा एक लॉंग टर्म इफेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. द लवर्सचं कार्ड जी चॉईस सांगतं त्याचे आपल्या आयुष्यावरती बराच काळ रेंगाळणारे इफेक्ट्स असतात. आणि ही चॉईस जी करायची आहे ती तुम्हाला 7 ऑफ सोर्ड सांगतं डिप्लोमसी वापरून करायची. काही गोष्टी तुम्हाला मागे सोडाव्या लागतील, काही गोष्टींना पुढे घेऊन जावं लागेल. अशा प्रकारे पूर्ण विचारांती तुम्हाला एक स्वतःचं नॉलेज वापरून पुढे जायचं आहे आणि ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स हे मॅनिफेस्टेशन. काही गोष्टी तुम्हाला पूर्णत्वाला न्यायच्या आहेत. ह्या इथे एक टोकापर्यंत पोचायचं आहे इथे एक. सो ह्या एका ओव्हरऑल स्प्रेडचा असा अर्थ दिसतो आहे की ज्या गोष्टी अजून तुमच्या नजरेसमोर आले नाहीत, मे बी एखाद्याचा हेल्थ इश्यू असू शकतो, तर त्या हेल्थ रिलेटेड काही हिलिंग संबंधित जर तुम्हाला ज्युपिटर इन स्कॉर्पिओ हे एक प्रकारे आपण जे ह्याचे कार्ड्सचे डिटेल्स घेतले तर आपल्याला सांगतात. आता ह्या साधारणतः कार्डवरून इथे आपण जर या बुकलेटमध्ये पाहिलं तर एक डिटेक्टिव्ह वर्क टू प्रेस समवन सिक्रेट. म्हणजे कुठले तरी सिक्रेट तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. काहीतरी मे बी हेल्थ इश्यू असेल किंवा तुमचा जो प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काही हे डिस्ट्रॅक्शन्स आलेले आहेत त्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्याच्या, शोधून काढण्याची गरज आहे. काउन्सिलिंगची गरज आहे. हे कार्ड काउन्सिलिंगचं सुद्धा आहे. सो एखाद्याला तुम्हाला काउन्सिलिंग करून ते नॉलेज पर्टिक्युलर म्हणजे आता अजूनपर्यंत तरी गूढ आहे ते मिळवण्याची गरज आहे असं हे कार्ड सांगतं. दुसरं आपण जर हे सडन इलनेसचं कार्डचं आपण जर डिटेल्स पाहिले
तर तेही तुम्हाला मी सांगते. बरोबर. सडन इलनेसचं कार्ड हे डिस्ट्रप्शन आहे, तुमच्या लाईफमध्ये आलेले डिस्टर्बन्स आहेत. बरोबर. सो तुम्हाला द नीड टू डिस्कवर द क्युअर. सो तुम्हाला त्याचं एक रिझन जे काय आहे ते शोधून काढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी नुसतं बसून राहणं नाही, तर तुम्हाला ॲक्टिवली काही स्टेप्स घेणं, काही चॉईसेस करणं, डिसिजन घेणं गरजेचं आहे. एक तो जो काही आहे पॉईंट, तो जी काही कंडिशन आहे त्याच्या तळाशी जाऊन एक म्हणता येईल की द किंग ऑफ पेंटॅकल्स म्हणजे एक फायनल सक्सेस, की त्यावरती तुम्हाला होल्ड घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला जे काय असेल, हिलिंग असेल, काही जो आरोग्य रिलेटेड असेल काही प्रॉब्लेम, तर त्याच्यावरती योग्य तो मार्ग, योग्य तो काउन्सिलिंग वगैरे शोधून तुम्हाला त्याच्या रिझल्टपर्यंत पोचणं गरजेचं आहे, असं हे कार्ड सांगतं. सो हा एक गायडन्स आहे. तुम्हाला कसं वाटलं रीडिंग ते सांगा, आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.